सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणीचं लाडक्या बंधूचं भगिनीचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. बघा, आपण जे पाहत आहोत ही राज्यघटना सिरीज पाहत आहोत, जी की प्युअरली TCS ऑनलाईनर POQ पॅटर्ननुसार सेंट्रल परीक्षेमध्ये आलेले प्रश्न मराठीत कन्वर्ट करून हे पुस्तक तुम्हाला दुसरी आवृत्ती आहे, ही सेकंड एडिशन. आता तिसरी आवृत्ती येणार आहे, परंतु तिसरी आवृत्ती आणि दुसऱ्या आवृत्तीचा साम्य असणार नाही. दोन्हींचा GKचा पार्ट वेगळा असणार आहे. त्याच या पुस्तकावर आधारित पूर्णपणे जे काही असं आपलं GK कव्हर करून घेणार आहोत. आजचा जो टॉपिक आहे आपला संसद आहे. मग कशा प्रकारचे प्रश्न यापूर्वी आलेले होते ते बघा. DMAची परीक्षा महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे, TCS पॅटर्न, बरोबर, महाराष्ट्राची. त्यामध्येच संसदेवर टॉपिक आला होता. संसदेवर का प्रश्न आला होता ते बघायचे. लोकलेखा समिती PSCच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करते? तर लोकसभेचे सभापती करत असतात. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा आपला टॉपिक संसद आहे. संसदेचा जो समावेश आहे घटनेच्या 5व्या भागामध्ये आहे. कितव्या भागामध्ये लक्षात ठेवा. आणि संसदेच्या संदर्भात जे काही कलम आहेत ते कलम 79 पासून ते कलम 122 पर्यंत नमूद केलेले आहेत. संसदमध्ये काय काय असेल लक्षात घ्या. राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा यांचा समावेश संसदेमध्ये होत असतो. संसद म्हणजे कोण? राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा. हे वरिष्ठ सभागृह आहे, हे कनिष्ठ सभागृह आहे, असं घ्या. त्यानंतर 1954 मध्ये आपलं 1954 मध्ये घटनेत जे काउन्सिल ऑफ स्टेट्स जे होतं, काउन्सिल ऑफ स्टेट्स लक्षात घ्या, काउन्सिल ऑफ स्टेट्स, त्याला अनुक्रमे राज्यसभा असं नाव स्वीकारण्यात आलं. आता राज्य, स्टेट म्हणजे राज्य, ह्याच्यावरून ना, बरोबर. त्यानंतर हाऊस ऑफ कॉमन्स, कॉमन म्हणजे सर्वसामान्य जनता किंवा काहीतरी लक्षात ठेवा तुम्ही, त्याला लोकसभा अशा प्रकारे नावे स्वीकारण्यात आली. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न कसा होता ते बघा. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा किती असतो? हा 6 वर्षाचा असतो. परंतु ही राज्यसभा ही काय आहे? कसं सभागृह आहे? राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, म्हणजे राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही, हे पण लक्षात ठेवा. राज्यसभेच्या संदर्भात कलम कोणता आहे? कलम आर्टिकल म्हणजे कलम 80 आहे. काय कलम? ओके. सध्या राज्यसभेची सदस्य संख्या जी आहे ती 245 आहे. आता याच्यामध्ये जर डिवाइड केलं आपण, याच्यामध्ये डिवायडेशन केलं, भारतामध्ये जे काही राज्य आहेत त्यांचे राज्यांचे प्रतिनिधी 229 आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी 4 आणि राष्ट्रपती मार्फत नॉमिनेटेड जे असतील ते 12 असतात. ओके. याच्यावरती डिटेलमध्ये विचारलं तर हे पॉईंट विचारतील. ह्याच्यावर मात्र खूप वेळेस प्रश्न यापूर्वी आलेला आहे. ओके. आता राज्यसभा म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे की राज्यामार्फत त्या ठिकाणी निवडून दिलं जातं, बरोबर. मग जर समजा तुम्हाला असा प्रश्न आला की बा कोणत्या राज्यातून सर्वाधिक राज्यसभेचे निवडून येत असतात सदस्य, तर त्यामध्ये सर्वात मोठ्या लोकसंख्येनुसार आणि तिथं विधानसभा सदस्य संख्या देखील सर्वाधिक आहे, ते म्हणजे उत्तर प्रदेश आहे. काय? उत्तर प्रदेश. या राज्यातून राज्यसभेवर एकूण किती खासदार निवडून दिले जातात? तर ते 31 खासदार निवडून दिलेले जातात. त्याचप्रमाणे आता आपण महाराष्ट्राचे आहोत. महाराष्ट्रात देखील राज्यसभेतून सदस्य निवडून दिले जातात. मग ते किती दिले जातात? तर ते 19 सदस्य जे आहेत ते महाराष्ट्रातून निवडून दिले जात असतात. ओके. आणखीन काही राज्य असे आहेत की त्या राज्यातून केवळ एकच सदस्य हा निवडला जातो. त्याचा विचार केला तर एक गोवा आहे. त्यानंतर ईशान्येकडील राज्य याचा देखील समावेश असतो. ईशान्येकडील राज्यामध्ये आसाम जर सोडलं तर सगळ्या त्या राज्यातून एक राज्यसभेचा सदस्य हा त्या ठिकाणी निवडून दिला जातो. याबद्दल लक्षात ठेवा. राज्यसभा संसद हे तुम्हाला मी क्लिअर सांगितलेलं आहे. आता महत्त्वाचं करंट अफेअर्स संदर्भात 11 ऑगस्ट 2022 पर्यंत दिलेल्या माहितीनुसार राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत असं विचारलेलं आहे. तर जगदीप धनखड. बघा, भारताचे उपराष्ट्रपती
हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर नोव्हेंबर 2022 पर्यंतच्या माहितीनुसार लोकसभेचे सभापती कोण आहेत? ओम बिर्ला साहेब हे आहेत. यांचा मतदारसंघ कोटा आहे. मंत्रिमंडळात पंतप्रधानासह एकूण मंत्र्यांची संख्या ही लोकसभेतील एकूण सदस्य संख्येच्या किती टक्केपेक्षा अधिक नसावी असं त्यामध्ये तरतूद आहे. तर ते 15% पेक्षा अधिक असता कामा नये. सध्या ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ स्थापन होत नव्हतं त्यावेळेस बऱ्याच प्रमाणात त्यावर चर्चा आलेली होत होती. त्यावेळेस देखील लक्षात ठेवा की महाराष्ट्राचा असो की केंद्राचा असो किंवा कोणत्याही राज्याचा असो, तिथील जी काही सदस्य संख्या विधानसभा असो, राज्याच्या संदर्भात विधानसभा, त्या संख्येच्या 15% पेक्षा अधिक मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या नसते. आणि केंद्रात देखील लोकसभेच्या सदस्य संख्येच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा अधिक जे काही मंत्रिमंडळात सदस्य नसतात. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पार्लमेंटला काय म्हणून ओळखलं जातं? तर संसद म्हणून ओळखलं जातं. महान्यायमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हा प्रश्न तुम्ही द्या. जर हेच असतील तर टिक करायचं आहे, तुम्ही लक्षात ठेवा आणि अपडेटेड द्यायचे आहे. बरं, लोकसभेचा कालावधी हा किती वर्षांचा असतो आणि राष्ट्रपती कधीही विसर्जित करू शकतात? तर ते बरोबर आहे. लोकसभेचा कालावधी हे दर 5 वर्षाचा असतो आणि ते म्हणजे स्थायी सभागृह नाही. जसं राज्यसभा स्थायी सभागृह आहे तसं नाही आहे. राज्यसभेत सदस्य जे असतात त्यांची कालावधी म्हणजे जो असतो तो 6 वर्षाचा असतो, बरोबर. परंतु ते एक कालानं रिटायर होत असतात आणि त्या जागी नवे सदस्य निवडून येत असतात. पुढे आहे, लोकसभेची विधिवत स्थापना सर्वप्रथम केव्हा झालेली आहे? तर ते 17 एप्रिल 1952 या दिवशी झालेली आहे. जर समजा एक अप्लाइड प्रश्न पण आलेला होता SSC MTSला, मी सांगत नाही प्रत्येक वेळेस कोणत्या परीक्षेला आलेला आहे, कारण आपल्याला प्रश्न तुम्ही समजून घ्या ते काय काय नाही. सेंटर कंसात लिहिलेलं आहे, अर्चनाला भारतातील लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा आहे. ती जास्तीत जास्त किती मतदारसंघातून निवडणूक लढवू शकते? तर ती 2 मतदारसंघातून लढवू शकते. ज्याप्रमाणे राहुल गांधी हे वायनाड मतदारसंघातून निवडून आले होते आणि उत्तर प्रदेशमधून एक मतदारसंघ होता, तेथून ते निवडून आलेले होते. हे तुमच्यासाठी प्रश्न आहे. परंतु वायनाडचा हा राजीनामा त्यांनी दिला आणि या मतदारसंघाचे UP मधल्या मतदारसंघाला कायम राहिले. मग वायनाडमधून त्या ठिकाणी प्रियंका गांधी यांनी पोटनिवडणूक लढवली. म्हणजे निवडून आता प्रियंका गांधी आणि राहुल गांधी दोघेही काय आहेत? लोकसभेचे सदस्य आहेत. वायनाडमधून प्रियंका गांधी या निवडून आलेल्या आहेत. ओके, लक्षात घ्या. हे मतदारसंघ कोणत्या राहुल गांधींचे ते सांगा तुम्ही. थोडंसं विचार करा. नोव्हेंबर 2022 पर्यंत किती लोकसभा निवडणूक झाल्या होत्या? आता हे 2022 पर्यंत म्हटलेलं आहे, तर ते झाले होतात 17. मग आत्ता आपण ही व्हिडिओ बनवतोय, समजा हा जानेवारी 2025 मधला व्हिडिओ आहे. तुम्हाला विचारला की 2025 पर्यंत एकूण किती लोकसभा निवडणुकी झाल्या होत्या, तर तुमचं उत्तर बदलेल. तर या ठिकाणी काय यायला पाहिजे उत्तर तुमचं? या ठिकाणी यायला पाहिजे 18वी लोकसभा यावेळेस झालेली आहे. कारण मे 2024 मध्ये लोकसभा निवडणूक झाली. त्यामध्ये मोदी गव्हर्नमेंट पुन्हा एकदा सत्तेत आलं आणि ही त्यांची 3री टर्म होती. ओके, आता ते 2029 पर्यंत राहतील. म्हणजे तुम्हाला जर पुन्हा प्रश्न आला की मे 2029 पर्यंत एकूण किती लोकसभा निवडणुका झाल्या आहेत, जर समजा ही पूर्ण कार्यकाळ झाला तर सत्तेत असल्यामुळे पूर्ण कार्यकाळ होईलच, तर त्याचं उत्तर तुमचं 18वंच यायला पाहिजे. राज्यसभेत नामनिर्देशित सदस्यांची जास्तीत जास्त संख्या ही किती असते? 12 असते आणि ते सर्व कोणामार्फत नेमणूक केली जाते? राष्ट्रपतीमार्फत. नामनिर्देशित सदस्य नियुक्ती करत असताना त्यांना साहित्य, शास्त्र, कला व समाजसेवा या क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेले अट त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेला आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं सध्या बरं का, शब्द लक्षात घ्या. सध्या राज्यसभेचे सदस्य संख्या ही 245 आहे सध्याच्या बाबतीत. पॉलिटीच्या पुस्तकात वगैरे वाचण्यात आलं तर तुम्हाला त्यामध्ये 229 जे आहेत ते राज्याचे प्रतिनिधी आहेत, स्टेट, बरोबर. आणि पैकी 4 जे आहेत सदस्य ते युनियन टेरिटरीचे आहेत आणि त्यानंतर 12 जे आहेत ते नॉमिनेटेड, म्हणजे आपला जो नामनिर्देशित आहेत ते नॉमिनेटेड. लक्षात घ्या. टोटल तुमचे होतात 245. परंतु जर समजा राज्यसभेची महत्तम संख्या किती असा विचारला, म्हणजे तर ती सध्या नाही
एक जनरल असं विचारलं तर ती 250 पाहिजे. किती पाहिजे? 250 सदस्य संख्या पाहिजे. त्यामध्ये जर डिवायडेशन केलं 238 ही सदस्य संख्या जी आहे ती स्टेट प्लस युनियन टेरिटरी असं आहे आणि हे जे 12 आहेत ते राष्ट्रपतीमार्फत नॉमिनेटेड असतात. ओके, अशा प्रकारे फरक लक्षात ठेवा. वर जर काही म्हणजे सध्या 245 परंतु महत्तम जास्तीत जास्त जर राज्यसभेची सदस्य संख्या किती असं विचारलं तर 250 अशा प्रकारचा तुमचा प्रश्न म्हणजे उत्तर आला पाहिजे. भारतीय संसद प्रणालीत संसदेने कार्यकारिणीवर नियंत्रण ठेवण्याचा कोणता एक मार्ग आहे? तर ॲक्च्युली प्रश्नोत्तर विचारून देखील आपण त्यांच्यावर हे ठेवू शकतो आणि अविश्वास ठराव नो कॉन्फिडन्स मोशन आणून देखील आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. पुढचा प्रश्न आहे, भाऊ कृष्णाजी गायकवाड यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता ही म्हाडा परीक्षेत आला होता. अवघड प्रश्न गृहीत धरा याला, कारण मला वाचण्यात तर आलेलं नव्हतं. ठीक आहे, ते लोकसभा व राज्यसभेचे सदस्य होते. त्यांना 1968 मध्ये पद्मश्री देऊन गौरवण्यात आलेलं होतं. म्हणजे अशा प्रकारे सगळा टफ प्रश्न येत असतो जी के. आता हा माझ्या वाचण्यात आलेला नव्हता. ठीक आहे, राज्यसभेसाठी राष्ट्रपतींनी किती सदस्य? 12 मी सांगितलं आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, 17व्या लोकसभेत महाराष्ट्र राज्य किती मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करते? तर ते 48 म्हणजे 48 आहे. राज्यसभेचे 19 सदस्य आहेत, लक्षात घ्या. म्हणजे 48 खासदार आपण निवडून देत असतो. त्यानंतर राज्यसभेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? राज्यसभा कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही हे बी बरोबर आहे. राज्यसभेची निवडणूक लढवणारी कोणतीही व्यक्ती ही भारतीय नागरिक असावी व तिने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असावी. ती बरोबर आहे, कारण 30 वर्ष निवडणूक लढवण्यासाठी 30 वर्षाची अट त्यांनी ठेवलेली आहे. राज्यसभेत हे सांगितलं आहे की आत्ताच राज्यसभेत महाराष्ट्राचे किती सदस्य? तर 19 म्हाडा परीक्षेत आलेला आहे. संसदेच्या लोकसभा कनिष्ठ सभागृहाच्या सदस्य संख्येची कमाल अनुमत म्हणजे मॅक्झिमम लोकसभेची सीट्स किती असतात? तर ते 552 असतात. चला आता तुम्हाला एक सांगतो 552च्या संदर्भात. त्यामध्ये 3 कॅटेगरी झालेले आहेत. एक राज्यातून निवडून येणारे जे असतील जास्तीत जास्त खासदार ते 530 आणि युनियन टेरिटरी अर्थात केंद्रशासित प्रदेशमधून निवडून येणारे खासदार असतील 20 आणि अँग्लो इंडियन 2 राष्ट्रपतीमार्फत निवडून दिलेले असतील. लक्षात घ्या, ही अँग्लो इंडियनची तरतूद मात्र आता रद्द झालेली आहे. बरं, आताच्या कंडिशनमध्ये लोकसभेची मॅक्झिमम सदस्य संख्या ही 545 आहे. पैकी 530 सदस्य जे आहेत ते राज्याचे प्रतिनिधी म्हणून निवडून येतात आणि 13 सदस्य केंद्रशासित प्रदेशाचे आणि 2 अँग्लो इंडियन, परंतु याची नियुक्ती नाही. ओके, लक्षात राहू द्या. लोकसभेच्या संदर्भात जर विचार कराल, हे कनिष्ठ सभागृह आहे, हे तर प्रश्नात उत्तर झालं. आणि ह्याच्या संदर्भात जे आहे लोकसभेची रचनेची तरतूद कोणत्या आर्टिकलमध्ये नमूद केलेली आहे? तर हे आर्टिकल 81 यामध्ये नमूद केलेली आहे. पात्रता तुम्हाला आहे सदस्य होण्यासाठी, खासदार होण्यासाठी 25 वर्ष मिनिमम वय पाहिजे तुमचं किंवा जे निवडणूक लढवणार आहे त्याचं. आणि तुम्ही एखादी व्यक्ती किती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकते? तर ती 2 लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकते, जे मी तुम्हाला राहुल गांधी यांचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतर पुढीलपैकी कोणासमोर मंजुरीसाठी सादर केले जाते? तर ते लोकसभा अध्यक्षाकडे. लक्षात घ्या, संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतर पुढीलपैकी कोणासमोर मंजुरीसाठी सादर केले जाते? पर्यायामध्ये अध्यक्ष, त्यामुळे उत्तर आपला अध्यक्ष. आता आपले पुढचे प्रश्न घ्यायचे आहेत, परंतु हा व्हिडिओ लेंदी होईल. बरेच प्रश्न आहेत, एवढे संसदेवर प्रश्न आले होते. अर्थात संसदेवर डिवायडेशन केलं असतं तर लोकसभा आल्या असता, राज्यसभा आल्या असतं, ओके, असे पण आले असते प्रश्न. पण ठीक आहे, आपण ते सगळं एकत्र घेतलेलं आहे. आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये हे सगळे संयुक्त बैठक हे ते जे प्रश्न आहेत त्या
अनुषंगाने एक्स्ट्रा माहिती देऊ. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.